सर्व जनतेचं लक्ष जे आहे ते निकालाकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की यंदाच्या वर्षी निकालात कोण बाजी मारणार, भाजप की काँग्रेस, ह्या सर्वच गोष्टींकडं जे आहे ते सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपल्या बरोबर काँग्रेसचे अध्यक्ष देखील जुळल्या गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक्झिट पोल पाहून काय वाटतं, काय निकाल असेल उद्याचा? नाही, एक्झिट पोल बद्दल चर्चा करताना आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की एक्झिट पोल किती चुकीचा दाखवतो. जिथं हरियाणामध्येच मुळात 10 सीट आहेत, तिथून 16 सीट कसे मिळतील हाच विषय येत नाही. राहिला विषय पुणे शहराचा, तर पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर एक खूप मोठा अंडरकरंट भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली लाट होती, जी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात नाही तर प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. लोक व्यक्त व्हायला लागली. त्या अनुषंगाने आपल्याला त्यानंतर राहुल गांधींची जी सभा झाली त्याच्यानंतर तर अजून मोठी उचल काँग्रेस पक्षाच्या बाजूने नागरिकांनी घेतलेली होती. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की उद्याचा निकाल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागणार. साधारणतः काय किती मतांची अपेक्षा आहे, पुण्यातनं किती लीड मिळेल? आणि असं देखील म्हणलं जातं की पुणेकर नागरिक जो आहे तो सर्वात सुजाण असतो, जे सीट पुण्यात लागतं त्यांचंच सरकार पुढे जाऊन बनतं. तर मग एकंदरीत काय वाटतं, कितीचा लीड मिळेल उद्या? 100% उद्या मला तरी वाटतं किमान 1 लाखाच्या मतदानाने काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येतील. कारण तुम्हाला गेल्या वेळेचा जो काही तफावत होता ना, आता ह्या वेळेमध्ये शिवसेना आपल्या बरोबर असेल, एनसीपी असेल, ज्या पद्धतीने तुम्ही विरोधी पक्षांनाच संपवण्याचं जे काही षडयंत्र केलं आणि मतांची जी काही वाटणी आपण जर पाहिली तर किमान 1 लाख मतापेक्षा जास्त मतांनी आमचा उमेदवार निवडून येईल उद्या. साधारणतः काय काय जल्लोषाची तयारी झाली आणि उद्याचं कसं काय नियोजन असतं? आत्ताच मीटिंग आम्ही केली आहे, पण अति उतावळा होऊ नये म्हणून आम्ही आमचे व्यवस्थित, पण उद्या ह्याच काँग्रेस भवनाला जसं कसब्याचा गुलाल उडाला होता आमच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये, तसाच गुलाल उद्या सुद्धा इथं उधळेल.